आज 25 डिसेंबर मनुस्मृतीचा दहन दिवस. मी कधी कधी विचार करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष, जी व्यक्ती पुस्तकांवर अपार प्रेम करते, ती व्यक्ती एखादं पुस्तक जाळू कसू शकते? कारण ही व्यक्ती अशी आहे की ज्या व्यक्तीनं स्वतःला राहण्याकरता नव्हे तर पुस्तकांकरता राजगृह नावाचं घर बांधलं. ही व्यक्ती अशी आहे की जगातला सर्वाधिक पुस्तकांचा वैयक्तिक संग्रह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आहे. आणि अशी व्यक्ती जर एखादं पुस्तक जाळत असेल, याचा अर्थ असा आहे की ते पुस्तक जाळायच्याच लायकीचं होतं. याचं कारण असं आहे की ही तीच मनुस्मृती आहे की ज्या मनुस्मृतीनं इथं वर्ण वर्चस्ववादी वर्चस्व प्रस्थापित केलं. हे तेच पुस्तक आहे त्यानं स्त्रियांना समान अधिकार नाकारले. हे तेच पुस्तक होतं त्यानं शूद्र अतिशूद्रांना जगण्याचे, खाण्यापिण्याचे, राहण्याचे अधिकार नाकारले. हे तेच पुस्तक आहे ज्या पुस्तकानं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे या पुस्तकाचं जाहीर दहन केलं. आणि ते करून केवळ बाबासाहेब आंबेडकर थांबले नाहीत, तर बाबासाहेबांनी या पुस्तकाला पर्याय म्हणून या देशाला संविधान दिलं. पण मी कधी कधी विचार करतो की दुर्दैवानं या गोष्टी आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचत नाहीत. याचं कारण असं आहे की पिढी वाचत नाहीत, ते फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधले खोटे मेसेज वाचतात आणि फॉरवर्ड करतात. माझी विनंती आहे की या दोघांमधला फरक काय आहे, बाबासाहेबांनी हे पुस्तक का जाळलं होतं हे समजून घ्यायचं असेल तर एकदा मनुस्मृती वाचून बघा आणि संविधानही वाचून बघा. तुम्हाला फरक कळेल आणि या महापुरुषाचं महत्व सुद्धा कळेल. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम.